राज्यातील बीड आणि परभणी येथे घडलेल्या घटनांमुळे राजकीय वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे। या घटनांवरून विरोधकांकडून आता सातत्याने सरकारवर टीका केली जाते आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांच्या संदर्भात भाष्य करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। तसंच महाराष्ट्राची पुढची वाटचाल कशी असेल या संदर्भात देखील त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। सविस्तर पाहूया। ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केलाय आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो। अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे। इरिगेशनमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की 6 नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत। ही 6 नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे। नक्षलवाद ऑल टाइम लो आहे। परवा देखील 2 मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं आहे आणि आता डीपमध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे। पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे, ती होताना दिसते। पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत। आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे। आम्ही तिघही सोबतच काम करतोय। 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही, पण आमच्या लक्षात आलं की वन डेत उतरून चालणार नाही म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का अपमान किया, उनको चुनकर नहीं आने दिया, हर बार उनको अपमानित किया। कई लोगों को भारत रत्न दिया, लेकिन जो भारत के रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर थे इनको भारत रत्न कांग्रेस पार्टी ने नहीं दिया। कांग्रेस पार्टी को हमेशा ये डर होता है कि नेहरू गांधी परिवार से बड़ा कोई न बने और इसीलिए उन्होंने हमेशा भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी को नीचा दिखाया। इसके साथ साथ इस बात के लिए भी उन्होंने माफी मांगनी चाहिए, किसी व्यक्ति के भाषण का वीडियो काट कर एडिट करके उसको चलवाती है, संसद का भी समय गंवाती है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।